मुंबईतील एक धक्कादायक प्रकार समोर येतोय। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला। शीतपेयांमध्ये गोळ्या मिसळून बेशुद्ध केलं आणि त्यानंतर अत्याचार करण्यात आला। अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली। रमेश पवार असं आरोपीचं नाव आहे। आरोपीला विरारमधून अटक करण्यात आली आहे। शीतपेयामध्ये गोळ्या मिसळून बेशुद्ध केलं आणि त्यानंतर अत्याचार करण्यात आला। वसई विरारमधली ही संतापजनक घटना आहे। अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली। रमेश पवार असं नराधमाचं नाव आहे। त्याला अटक करण्यात आलेली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी पूनम धुमाळ सध्या आपल्यासोबत जोडल्या गेले आहे। पूनम, नेमकं प्रकरण काय घडलेलं आहे आणि आरोपीला कुठून अटक करण्यात आली आहे? नक्कीच संहिता, कोल्ड ड्रिंक्समध्ये गोळ्या मिसळून अनेक मुलींवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना मुंबईमध्ये घडलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने अल्पवयीन मुलींना कोल्ड ड्रिंक्समधून गुंगीचं औषध दिलं होतं आणि त्यामुळे मुली बेशुद्ध झाल्या होत्या आणि बेशुद्ध अवस्थेमध्येच आरोपीने त्या मुलीवर अत्याचार केले आणि त्यांचे व्हिडिओ काढले। जेव्हा मुली शुद्धीमध्ये आल्या त्यानंतर त्यांनी हे व्हिडिओ त्या मुलींना दाखवले आणि व्हायरल करण्याची धमकी सुद्धा दिलेली आहे। दरम्यान या व्हिडिओचा वापर पीडित मुलींना वारंवार ब्लॅकमेल करण्यासाठी आणि लैंगिक शोषण करण्यासाठी केला जायचा असल्याचंही समोर आलेलं आहे। आरोपीने आतापर्यंत 8 ते 10 अल्पवयीन मुलींना लक्ष्य केल्याचा संशय आहे। या प्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या 6 तासातच 45 वर्षीय आरोपी महेश पवार याला अटक करण्यात आली। प्रणिता जी, पूनम धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।